तर का नाही आज आहे बघा गुरुवार आणि गुरुवार म्हणलं का नाही तर आपल्या स्वामी सेवकऱ्यांसाठी कुठल्या सणापेक्षा कमी नाही बरं का। तर आजची झालेली ही पूजा आहे सागर संगीत पूजा असते बरं का। गुरुवार म्हटलं की ती काय उत्साह असते आणि आनंद असते, ती निराळाच असते। तर ही सगळी आपली झालेली भारीची पूजा आणि आदल्या दिवशीपासून वेद असतात की आता उद्या गुरुवार आहे काय काय तयारी करायची। तर तयारीचा व्हिडिओ काल मी अपलोड केलेला आहे, बघितला नसेल ना तर पटापटा बघा बरं का आणि लाईक आणि कमेंट बी करा। आणि त्याच्यासोबत तर का नाही आपले रोजचे चांगले चांगले व्हिडिओ येत असते, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब बी करा हां। आणि आता तुम्हाला सांगते गुरुवार म्हणले की सुरुवात होती देवाच्या आधी भांडे सगळी घासण्यापासून। तर आज असते अभिषेक, तसं तर रोजच असते स्वामी समर्थ महाराजांचा पुरुषसूक्त, श्रीयंत्रावर श्रीसूक्त, फलश्रुती आणि व्यंकटेश स्तोत्राचा सगळे दिवे बिवे घासून घेते मी आणि मग देवपूजा करून घेते बरं। आणि अभिषेकामध्ये का नाही गळती लावून अभिषेक करा, अगर तुमच्याकडे गळती नसेल तर संध्याची पळी असती त्यांनी करा, अगर साध्या चमच्यानी जलाभिषेक केला ना तरी बी चालतंय। ती तीर्थ सगळ्यांनी थोडं थोडं घ्यायचं बरं का। भाग्यवान असतात लोक ज्यांना रोजच्या रोज तीर्थ भेटतं महाराजांच्या अभिषेकाचं। तर आपली सुरुवात होती बरं का ही फराळीचं काय काय केलं आहे आपण ह्याच्यापासून। तर ही साबुदाणा मी ना काल तुम्हाला भिजू घालताना दाखवला होता, म्हणून आज खिचडी पण परतलेली दाखवते हो। कसला मोकळा फटफटीत होते, कुठंसुद्धा चिकट होत नाही आणि कढईलासुद्धा चिकटत नाही बरं का। स्टीलची कढई आहे ना तरी बी चिकटलेला नाही बरं का साबुदाणा। आणि त्याच्यानंतर बघा ही साय काढलेली, तर साय काढून ठेवली का नाही आपल्या आधीच किचनमध्ये गॅसपाशी असे उबदार जागी, तर लोणी बी लवकर लवकर येतं आहे। आणि मिक्सरच्या भांड्यात घालून बी आपण पहिलं ताक करत होतो का नाही, तर त्यांनी का नाही जरासं भांड्याला वास येतं आहे, मग दुसरं ज्यूस ही ती काय करायचं असलं का नाही तर नको वाटतंय म्हणताना मी काय केलं माहिती आहे का, फक्त साय हलवायची। अगर आपल्याला दुसरं काही असं ग्रँड करायचं असेल त्यातल्या त्यात म्हणजे भांड्यातच, तर मी हे घेतले बघा ब्लेंडर, फिलिप्स कंपनीचं आहे। आणि ह्यानी का नाही लगी लोणी बी निघतंय हो का। नुसती साय आहे ना 5 मिनटाच्या आत हो का लोणी निघतंय आणि असं गोळा होतंय बघा, ताक एकीकडं आणि लोणी एकीकडं होतंय। आणि लई भांडी बी घाण होत नाही ती आणि लई तामझाम होत नाही, म्हणजे भांड्याचं आहे ते। आणि लगी असं लोणी निघाल्यामुळं लगेच असं गोळा होतंय हातावरती। आता जी रोजच्या रोज साय हलवत असतील का नाही ताक करत असतील, मिक्सरला केल्यावर असं भगऱ्या होतंय बघा, लोणी सुट्ट होतंय, तसं ह्या ब्लेंडरने का नाही हो का गोळा होतंय का नाही हो का 5 मिनटाच्या आत होतंय बरं का। आणि असं गोल फिरतंय का नाही भांडं, मग ती लोण्याचा असा गोळा बी तयार होतंय, असं फरकीने लोणी तयार होतंय निघतंय बरं का। तर पहिलं काय रवीनंच आपली लाकडाची रवी होती का नाही त्यानं हलवायचो नव्हतं बी, पण आता सुविधा आल्यात नवीन गोष्टी आल्यात तर त्याचा उपयोग बी करून घ्यायचा कसे। आणि लोणी एकीकडं काढलं बरं, आणि ती बी का नाही मी आपली तळायची कढई असते का नाही त्याच्यात काढते आणि कढईत कढवती, म्हणजे काळच झालेलं आहे ना एक भांडं कोणतं तरी, मग तुपाला वेगळं तेलाला वेगळं नको म्हणताना मग दोन्हीला बी एकच केलंय। आणि लोणी बी चांगलं असं कडतंय, उतू बितू जात नाही हो का। ताक एकीकडे केलं, लोणी एकीकडे, लोणी कडवायला ठेवलं। तर आता कोणती बी वस्तू वापरायची म्हणजे त्याचं थोडीशी शक्कल लाडवावी लागते बरं का। आता ही वापरलंय का नाही आपण ब्लेंडर, ह्याला काय करायचं माहिती आहे का, गरम पाणी थोडं कोमट करून घ्यायचं, त्याच्यात आपलं भांडे घासाचं लिक्विड टाकायचं आणि एकदा असं गरगर फिरवून घ्यायचं हो का। खालचं सगळं लोणी असं आपोआप निषटतंय सगळं असं त्या गरमीनं, आणि लिक्विड टाकल्यामुळं का नाही चांगलं लगेच स्वच्छ होतंय बघा। ही आयडिया आमच्या सुनबाईची आहे बरं का। मी आपली बोटानी असं काढीत बसले होते तर म्हणल्या नाही असं थोडं गरम पाण्यात घातलं का नाही त्याला आणि त्याच्यात लिक्विड टाकलं आणि थोडं फिरवलं की लगे रिकामं होतंय, त्याला जी लोणी लागलेलं आहे निर्मळ बी दिसतंय भांडं हो का। नवीन पोरींची बी आयडिया लई भारी असते, तर आपण बी ऐकायचं असतंय। आणि त्याच्यानंतर का नाही आपण आता निवदाला काय केलंय बघू। तर ही हरभरा आहे तर का नाही आपण काल भिजू घातलं होतं, ती चांगलं निर्मळ धुवून घेतलं आणि लई झटपट अशी आपण भाजी करू म्हणलं। सुनबाईला जरा कटाळा येतोय बरं का, त्यांना बी लईच मी असं काय फोडण्या बिडण्यासारखे टाकते कांदा कुट्टा करते म्हणताना त्यांनी म्हणले आई आपण जरा झटपट होणारी भाजी करू म्हणलं। बरं आता ती कुकरमध्ये घातला हरभरा, त्यात कच्चं कांदा, कच्चं टमाटं आणि चवीनुसार लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर, मीठ आणि का नाही हिरवीगार कोथिंबीर घातली आणि थोडंसं केसूर बी घातला, आमच्याकडे एसराच्या भाज्या लागतात। आणि उगी थोडं तेल घेऊन त्याच्यात जिरे मोहरी हिंगाचा असं तडका करून घेतला, ती बी घालून घेतला आणि जरासं गरम पाणी घातलं, चांगलं सगळं मिक्स केलं।
आणि लावलं कुकरचं झाकण आणि 2 शिट्ट्या करून घेतल्या. हो का, काय झटपट जर भाजी झाली तुम्ही म्हणताल अशी. सुनबाई बी नवल करायला लागल्या की इतकी भारी असं वास्तर यायला लागल्या भाजीचा. शिजवलं आणि फोडणी टाकली, डबल कुटाणाच केला नाही आणि त्याला कांद्याला पत्तीला बिरतीला काहीच नाही, सगळी एकजीव झाली. आता आमच्यात एवढी ती कोरडी फटफटीत भाजी लागत नाही बरं का. मग जरा पाणी उकळून घेतलं आणि ती पाणी घालून घेतलं. कुठलं वाटण नाही घाटण नाही, भाजी तयार झाली आणि झाली आपली निवदाची मग हरभऱ्याची भाजी तयार. आता गुरुवार म्हणलं ना जरा हरभरं बेसन हरभऱ्याची डाळ असं जरा असं करत असते मी. आणि वरून जरा हिरवीगार कोथिंबीर घातली आणि मस्त अशी भाजी तयार झाली. आता का नाही गुरुवार म्हणले की घेवड्याची शेंग निवदाला आलीच बरं का. आणि त्याच्यासाठी काय केलं, आधी धुवून घेतली ना त्याची पुढचं मागचं टोक काढून ती पोटं फोडून घेतली. तुम्हाला सांगते, सुकं खोबरं लसूण हिरवीगार कोथिंबीर जिरं चवीनुसार मीठ शेंगदाण्याचं कूट सगळं मिक्सरला गर फिरवून घेतलं. आणि ती शेंग असती का नाही आपण पोटं फोडलेली त्या शेंगामध्ये असा मसाला भरला, जसं आपण खरं वांगं करताव का नाही सेम टू सेम तसं. जर तुम्हाला इथे शहाजिरे लवंग थोडीशी कच्चा मसाला असं दालचिनी बिलचिनी घाला वाटली ती बी घाला. पण का नाही आता सध्या जी हिरव्या भाज्या येतात त्याची चव बी जरा चांगली लागते बरं का. भाज्यांची सध्या थंडीत येतात ना त्याला लई तामझाम लई मसाले चांगले लागत नाहीत. ओरिजिनल जी घेवड्याची चव अगर शेवग्याच्या शेंगीची चव असती तर ती चव ना आपल्याला थोडी अनुभवता येते. म्हणून मग कमी मसाले घालायचे, जिऱ्याने लसणाने ना फक्कड अशी चव येते, दुसरं काही घालावंच लागत नाही. तर चांगलं असं मसाला भरून घ्यायचा आणि थोडा इकडे तिकडे गेला तरी चालतं, एवढं काही नाही. जरासं का आमच्या सुनबाई बघत्यात हाताकडं की कसा मसाला भरते अगर जात आहे का, तर त्यांना बी तीच सांगत असते आपण करायचं चांगल्या मनाने आणि चांगले विचार करून कुठला बी स्वयंपाक करायचा आहे हो का. आणि लई असं काट्याच्या अनावर असं नाही करायला बघायचं की इकडं तिकडं गेलं आहे, फोडणी थोडी पुढं गेली, आपले नामस्मरण करत करत स्वयंपाक केला का नाही ती चविष्ट होतंय, घरच्यांना आवडतंय, त्यांना बी तृप्ती मिळते समाधान मिळतंय. तर असं असतंय स्वयंपाकाचं गुपित. आणि त्यात काय लय विद्या बोलायचं नसते, फक्त करणाऱ्या व्यक्तीनी बाई असो माणूस असो बाबा असो कुणी पण त्यांनी का नाही चांगल्या मनाने आणि देवाचं नाव घेऊन. आता आपण स्वामींचे सेवेकरी आहेत ना, स्वामींचं नाव घेऊन स्वयंपाक करायचा चहा करायचा काय जी करल ती करायचं ती चांगलंच होत असते हो का. ही एक सोपं गणित आहे स्वयंपाकाचं. ती म्हणतात ना कुणाच्या बी मनापर्यंत पोचायचा मार्ग ती पोटातून जातो ना, ती काही खोटं नाही बरं का. तर बोलत बोलत झाल्या आपल्या सगळ्या शेंगा भरून, थोडंसं वाटण राहिलं काही हरकत नाही म्हणलं ती फोडणीत घालता येते. मग कढईमध्ये घातलं तेल आणि तेलामध्ये का नाही काही नाही घालायचं, नुसता हिंग आणि घालायची फोडणीत जराशी हळद. आता आपण हळद घातली नाही वाटणामध्ये थोडी कडवट चव येते म्हणून जरा तेलात तळसली का नाही हळद की मग चांगले आणखीन चव येते. आणि ती भरलेल्या घालायच्या शेंगा हो का. चांगलं उलटं पालटं करून घ्यायचं. आता तुम्हाला इथं तेल जास्त दिसत असेल पण आपण ह्या शेंगाला पाणी घालणार नाही म्हणताना जरा चमचाभर तेल घातलंय वाढीव बरं का. आम्ही आहेत गावाकडची लोक, आमच्याकडं थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त आहे. तुम्ही कमी वापरत असाल कमी वापरा, काहीच हरकत नाही. तर मग ती राहिलेला मसाला बी घालून घेतला. ह्याला का नाही शिजवायचे गुपित आहे. काय करायचं, पाणी अजिबात घालायचं नाही, ह्याच्यावर एक उथळ ताट घालायचं. आता आपण शेंगा भरलेलं ताट होतं का नाही त्याच्यातच मी तीच ताट त्याच्यावर झाकण घातलं आणि त्याच्यावर घातलं पाणी. म्हणजे काय होतं ह्या पाण्याची वाफ होती आणि त्या खालच्या शेंगाला बी थोडंसं पाणी सुटतं मिठामुळं आणि चांगली शिजती, रंग बदलते, मऊसूत होती. तर झाली बघा आपली घेवड्याची शेंग तयार. आता आपण निवद भरायला घेऊ. एकीकडे चपात्या केल्या एकीकडे गरमागरम भात लावून घेतला बरं का. तर हाय आपली घेवड्याची शेंग. आज गुरुवार आहे म्हणून जरा निराळी केलेली आणि मुगाला काल मोड आणायला लावलं होतं का नाही, त्याला लय भारी मोड आलं तर ती गेली ती भाजी परतून. नंतर आपली हरभऱ्याची रस्सा भाजी भात आणि हाय बघा काकडी चपाती. आता कांदा ठेवला नाही कच्चा, हाय काकडी म्हणून बीटबी होतं पण म्हणलं हाय काकडी म्हणताना. आणि बेसनाचं म्हणून ती सोनपापडी ठेवली. आता गोड बी आणण्यात येतंय, उपास असले की जरासं येतंय बी घरात बरं का गोड, कुणी आणतंय म्हणताना. आणि तुळशीचं पान ठेवायला विसरायचं नाही, सगळ्या पदार्थांवर ठेवा नाही तर मध्यभागी एक ठेवलं तरी बी चालते. तर असा आहे गुरुवारचा निवद. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर पटापट करा. आपण रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो माझ्या आणि माझ्या सुनबाईंचा. सगळ्यांना नमस्कार.